हो माझं झालंय आता, गाद्या घालून घ्या पटकन. चला आई गाद्या घालून घे. काय माझे मित्र येतात आता. आता कुठे येतात मित्र मरायला? फिफाची मॅच आहे, सगळे एकत्र बघणार आहोत. अरे ती उद्या आहे ना 12:30ला, उद्या येतील ते. चल झोप. उद्या नाही, आज आहे रात्री 12:30ला. उद्या म्हणजे आज रात्री 12:30. आई तुम्ही आतमध्ये जाऊन झोपा. खरंच माझे मित्र येतात, मी मस्करी नाही करत. तू विचारलंस का मला? तू विचारलंस मला मित्रांना बोलवायच्या आधी? अगं सांगितलं होतं आई तुला मी. कधी सांगितलेलंस? बोला काहीतरी. बघा तुमचा मुलगा हवे तसे निर्णय घेतो, माझ्या शब्दाला काडीची किंमत नाही. न विचारता परस्पर मित्रांना बोलवून बसलाय तो इकडे. काय परत पाठव मग त्यांना. हा परत पाठव म्हणजे बोलायला मोकळा. आई वाईट, आई म्हणाली परत पाठव. मित्र माझे परत गेले आल्या पावली. बोलव आता त्यांना. काय दारातच उभे होते का? उघड. चालला लगेच दार उघडायला. पसारा कोण आवरणार? बघ जरा घर कसं आहे. मित्र येऊन काय म्हणतील? घर कसं खराब करून ठेवलंय. मागे जा, ते उचल, सगळं उचल, मग उघड दार. एवढे सगळे मित्र येणार आहेत, तू सांगायला नको का मला? आता त्यांच्या जेवणा खाण्याचं कोण बघणार? अगं आई ते जेवून आलेत आणि काय वाटलं तर आम्ही ऑर्डर करू. तू जाऊन झोप ना. काय कसे आहात? बरे आहात ना? नाही बघा मॅच बघा. काय असं काय नाही माझं. पाय धुतले का सगळ्यांनी? काय रे पाय धुवायला सांगितलेस? सोफ्यावर बसलेत असेच पाय वरती घेऊन. करा होईल ना. जा पाय धुवायला जा पटकन. इथे बाथरूम इथे. आई धुतील ते. तू जा ना झोपायला. अरे धुवायला सांग. हो आई हो. खराब झाला ना बघ, तुला साफ करायला लागेल. जरा शिरा बनवू का सगळ्यांसाठी? लगेच होऊन जाईल. बाळांनो शिरा खाणार का तुम्ही सगळे? आई नकोय त्यांना. तू झोप जाऊन. अरे लगेच होतो असं. त्यांना काय वाटेल आपण त्यांचं आदरातिथ्य नीट केलं नाही आई असं काही त्यांना वाटणार नाही. तू झोप ना. मी पण बसते जरा. असं पण काय मला मिळेल झोप येत नाही. रात्रीची कोणाची आहे मॅच? अर्जेंटिना आणि स्पेन. हा ह्याचं नाव काय? पेद्री. पेद्री असं नाव असतं का कोणाचं? बाळा आपल्याकडे पण ना अशी इतकी विचित्र नावाची लोक असतात ना. काय सांगू? पेद्री. आई काय आई बघते ना मी पण मॅच. रोद्री, लामिने यमाल, कुरकुरेला. आई कुकुरेला. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. हॉकी बघण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी इथे बसलं पाहिजे. तर हे दुसऱ्या कोणत्या तरी देशाचे राष्ट्रीय खेळ बघत तुम्ही इकडे रात्री 1-1, 1:30 वाजेपर्यंत बसता. काय वाटतं की नाही तुम्हाला? जरा हळू ओरडायला सांग त्यांना. झोपलोय ना आम्ही आतमध्ये. बाबा 4 वेळा दचकून उठले. भीती वाटते मला. ओरडू नका ना जरा. आई सारखं. तुम्ही आरडाओरडा करून त्यांना तिकडे ऐकायला जाणार आहे का? काय ऐकायला जाणार आहे त्यांना? तुम्ही इथे नको म्हणून तो अंपायर तुमचं ऐकणार आहे का? आई अंपायर नाही, रेफरी. हा तो ऐकणार आहे का तुमचं? नाही ना. मग कशाला बोंबाबोंब करताय? आई का तू सारखी बाहेर येतेस? का म्हणजे मला हौस नाही सारखं बाहेर. जे डोळा लागत नाहीये माझा. पुढच्या वेळी सगळी फुटबॉलची टीम घेऊन दुसऱ्या कोणाच्या तरी घरी जायचं. इथे नाही यायचं, कळलं? तर तो फुटबॉल बाहेर ठेवायला सांग. आई असंच त्याने स्पिरिट म्हणून आणलाय. कसलं स्पिरिट? चिखलात लोळून आलेला बॉल माझ्या भिंतीला जर काही लागलं ना, त्या फुटबॉल बरोबर तुला पण तुडवीन मग मी. बरोबर 5 मिनिटात येऊन मी बघणार. जर दिसला ना मला परत हवाच काढून टाकेन मी त्या फुटबॉल मधली. मग बघ तुझं स्पिरिट कसं.